तर फटाक्याच्या आतिषबाजीने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार झाला। पहिले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार झाल्यानंतर पहिली मॅच आपण पाहतो जिथे बेलोली टीमला फाइट करतोय कुडाबे। टॉस जिंकला बेलोली टीमला सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय, तर मात्र कुडाबे टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। फलंदाज केतन पाटील आणि प्रवीण ठोंबरे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल। पहिला ट्रम्प कार्ड बेलोली टीमचा गोलंदाज यस सूरज चव्हाण हा गोलंदाज तुम्ही सूरज सावंत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। यस पंचांचा ग्रीन सिग्नल। पहिला बॉल गोलंदाज तयार सूरज सावंत हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। गेम ऑन। पहिला बॉल गोलंदाज तयार। पहिला बॉल पाठचे इनर एज शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं। पहा मॅच 4 षटकांची जिथे पहिला पूर्वार्ध मध्ये बॅटिंग करतोय कुडाबे टीम आणि पहिला 4 षटकामध्ये चांगलं टार्गेट सेट करायचं असेल ना तर पहिल्या ओव्हर मध्ये धाब्यांची लयलूट करावी लागेल आणि ती लयलूट करण्यासाठी सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। सेकंड बॉल गोलंदाज तयार। हो हा प्रॅकर सुरू होता, पूल केला, पटका चांगला ऑन साइडला तडाखा दिला, पहिला षटकार, पहिला धमाका फलंदाज प्रवीण ठोंबरेच्या पाठमधून हा षटकार। टँक इज पहिला बॉल निर्धाव पाहिला, सेकंड बॉल वरती लगेच प्रहार केला आणि फलंदाज प्रवीण ठोंबरेच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला। 6 धाब्यांना वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट हे ओपन केला फलंदाज प्रवीण ठोंबरेना। 4 षटकांचे मॅच एक चांगलं टार्गेट सेट करायचं आणि त्याच इर्षेनं फलंदाजी करण्यासाठी सध्या फलंदाज प्रवीण ठोंबरे इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक तुम्ही पाहता। पहिलं षटक महत्वाचं षटक असतं, पॉवर सर्कलचं षटक फेकत असताना गोलंदाज आपण पाहतोय सूरज। चला लक्ष असू द्या, प्रत्येक टीम तुमच्याकडे आम्ही सूचना देतो, ज्यावेळी तुम्ही चॉईस कराल त्यावेळी तुम्ही 2 बॉल चॉईस करा, जेणेकरून एक बॉल गेल्यानंतर लगेच मॅच मध्ये तो बॉल त्याचा वापर केला जाईल, याच्याकडे लक्ष द्या। इथे सिंगल आली, एका धाब्याला प्राधान्य, एकेरी धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती। स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक मध्ये फलंदाज तुम्ही पाहता केतन पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय। बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हर मध्ये सध्या सूरज करता। पुन्हा एकदा खेळताना पुश केला, ड्राइव्ह केला ऑन साइडला, अलाउन द कार्पेट ना क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील। पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळता, एक षटकात जरूर आलं आणि त्याच्यानंतर ओव्हर मध्ये थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सूरज करतो। मागे 2 बॉल वरती 2 सिंगल पाहिल्या, संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती। सध्या बॅटिंग करत असताना कुडाबे फुल टॉस ऑन साइडला केलाय, पॉवर सर्कलचं षटक आहे, पॉवरफुल बॅटिंग, चांगला फटका एक्झिक्यूट केला, पंचांचा इशारा मिती 4, ठोकलाय चौकार। टँक इज चौकार आलाय, 4 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती। पुन्हा प्रहार केलाय, हा हवाई सपर काउंटर अटॅक जारी आहे, हा दुसरा षटकार फलंदाज प्रवीण ठोंबरेच्या बॅटमधून।
थँक्यू डेजा. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. स्टार्ट भरपूर चांगलं मिळालं. सध्या बॅटिंग करत असताना कुडावे टीमला फलंदाज प्रवीण टोंबरेच्या बॅटमधून आपण 2 षटकार 1 चौकार पाहिला. चांगलं केली सध्या साकत असताना तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज केतन पाटील. सलामीची जोडी भरपूर चांगला खेळ सध्या कुडावे टीमसाठी साकारता. सेकंड ओव्हर आहे दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅच मध्ये गावदेवी बेलवली टीमने केलाय. गोलंदाज पाहायला मिळेल प्रणित गायकर. हा दुसरा ट्रम्प कार्ड. पहिला बॉल समोर केतन पाटील. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. यस ऑप्स्टमचा भरपूर बॉल बाहेर होता. पंचांचा इशारा. इट इज अ वाईट. अवंतर धाव जोडली जाईल आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 पलकावरती. विकेटची गरज मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना गावदेवी बेलोली टीमला, कारण की विकेट जर आले नाही तर एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कुडावे. पहिला बॉल गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता. 5च्या रडार मध्ये बॉल आला नाही. या लाईन भरपूर चांगली पाहिली या बॉलवरती आणि जिथे फलंदाजाला अगदी चकवा देत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर पलकावरती. संघ 19 या आकड्यावरती. सल्ला मस्तक देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये, कारण की प्रवीण टोंबरे चांगला खेळ साकारते. त्याला स्ट्राईक देणं महत्वाचा. मात्र स्वतःवरती आत्मविश्वासानं फलंदाजी सध्या मॅच मध्ये करत असताना फलंदाज केतन पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लहान चेंडू डिलिव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत संधी होती. सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 20 धावा फलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज प्रवीण टोंबरे. ज्या फलंदाजाला पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण केलं आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. थोडासा वेटा नॉच लेटकट थर्ड मॅन मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 चौकार. थँक्यू डीजे. अगदी चांगलं संगीत तुम्हाला पाहायला मिळतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत या वातीनं दिला वारसा. कठोर छाती दगडाची, नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. रणपंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती. राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतोय. सिंगल आली. एकेरी दाबेनं संघ 25 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना कुडावे बेलूर टीमला विकेटची गरज. विकेटसाठी झालं मॅच मध्ये रचावा लागेल. प्रयत्न सुरू आहे. लाऊड अपील सुरू झाली. इनफॅक्ट लाईन बॅट कट कदाचित यास पंचाचा इशारा की बॅट कट नाही सिंगल धाव जोडली जाईल. एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला. फलकावरती दाबा पहिला संघ 26 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना कुडावे. टॉस सरला प्रवाहाच्या उलट्या दिशेला मॅच मध्ये प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रवीण टोंबऱ्यानं केतन पाटील चांगला खेळ साकारता. 4 षटक 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये किमान 45 ते 50 धावा हा पल्ला गाठायचा आणि तो सध्या प्रयत्न मॅच मध्ये कुडावे टीम करता. थोडासा ट्रॅकर होता. स्लोवर बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन केला. यस अंतिम बॉल डॉट आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ बिनबाद जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती.
थँक्यू डीजे. 2 षटकांचा 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 13च्या सरासरीनं संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना कुडाबे सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकून राहिल्या आणि हे शुभ संकेत असेल कुडाबे टीमसाठी. विकेट गमावलं नाही, या विकेट वाचून टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या कुडाबे टीम करता. 12 मध्ये 26 बनलं. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धाबा जमा केल्या जातील आणि किती धाब्यांचं लक्ष सेट केलं जाईल अगेन्स्ट खेळणाऱ्या पेलोली टीम समोर. विकेटची गरज आहे. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अभिषेक चोरगे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर स्ट्राइक वरती फलंदाज केतन पाटील. हा ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज प्रयत्न भरपूर चांगले होते, मात्र कॅच ड्रॉप चिवंदा मिळाल्या फलंदाज केतन पाटीलला आणि मिळतील 2 धाबा. बॅटिंग करत असताना सध्या कुडाबे टीमला 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती फलंदाज केतन पाटील. हा फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या केतन पाटीलचा राहिला. गोलंदाज तुम्ही अभिषेकला पाहता. 30 षटक फेकण्यासाठी हा गोलंदाजाचा वापर मॅच मध्ये बेलर टीमने केला. लाईन पाहावी लागेल. यस, दीपक पाटील सरांचा इशाराला 80 वाईट. अवंत धाव जोडली जाईल. अवंत धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. पुढचा बॉल. इथे चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली. हा बॉल डॉट आलाय. अशा रीतीने गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. धावगतीला जर ब्रेक लावायचा आहे तर तुम्हाला वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट हा प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल. डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर आहे 29 धावा सध्या फलकावरती. प्रहार केलाय, पटकाला जवाब. प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑफ साइडला हा बॉल लॉक केलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. बंधूंना षटकार पाहिला. 6 धाब्यानं संघाची धाव संख्या पाहिली तर टोटल संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गाचा. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या, सेकंड ओव्हर मध्ये अवघ्या 8 आणि 3रा षटक गोलंदाज अभिचा वापर मॅच मध्ये केला. या 6 देखील डॉट चेंडू पाहायला मिळतात. एक षटकात जरूर आला. त्याच्यानंतर हा डॉट चेंडू फेकला गोलंदाज अभि चोरगेनं समोर केतन पाटीलला. चेंडूचा लाईन मिनिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचेज, फलंदाज बाद. पहिला धक्का कुडाबे टीमला. केतन पाटील मैदानातून बाहेर. थँक्यू. अगदी चांगलं संगीत. या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग तुम्ही पाहता. श्री सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आयोजित तुम्ही सिद्धिविनायक ट्रॉफी हा क्रीडांगण तुम्ही पाहता. चला टॉस साठी या पुढची मॅच पाहायला मिळेल. असूड गाव आणि त्याला फाईट करेल मोठा कांदा. दोन्ही टीमच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. पहिला धक्का लागला. पहिला फलंदाज केतन पाटील मैदानातून बाहेर झाला. आता प्रवीण ठाकूर 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटक क्रमांक 3. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 35 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर या ओव्हर मध्ये शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज अभि चोरगे चांगली गोलंदाजी मॅच मध्ये.
अंतिम बॉल देखील डॉट पाहायला मिळता. सुपर बॉलिंग बाकअप भरपूर चांगलं दिलं षटकारानंतर. मागील आपण सलगचे 3 बॉल डॉट पाहिले ज्याच्यामध्ये 1 विकेट. 3 षटकांचं केस समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 35-35 या आकड्यावरती 1 विकेट गमावला बॅटिंग करत असताना कुडाबे टीमनं. थँक्यू. चला लक्ष असू द्या पुढचे मॅच आसूडगाव आणि मोठा कांदा दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक नंतर जर तुमचा संघनायक टॉस साठी व्यासपीठावरती आला नाही आणि जो संघनायक उपस्थित असेल त्या संघाला टॉस दिला जाईल. जो संघ अनुपस्थित असेल त्याला मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल. जो काय निर्णय असेल त्याच्यावरती तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. चला पुढची मॅच टॉस साठी या. शेवटचा षटक घ्या. शेवटचं षटक पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज कैलास पाटील. हा चौथा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅच मध्ये बेलोली टीमने केलाय. पहिला ओव्हर मध्ये 18 आल्या त्याच्यानंतर मागील 2 षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी साकारली. ताबेसाठी आता संघर्ष करावा लागतं मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. कुडाबे टीमला प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. दुसऱ्या धाबेसाठी प्रियता थोडीशी अचूक होती आणि त्याच्या कारणाने या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पहिलीना संघ जाऊन पोहोचला तब्बल 37-37 या आकड्यावरती. त्याच्यानंतर विशालजी पवार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आज खरं तर बेलोली टीमला पॅक केलाय त्यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड. क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा डबलला प्राधान्य. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 39-39 या आकड्यावरती. 5 शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज कैलास पाटील करतो. मागे 2 षटकामध्ये भरपूर चांगला कमबॅक केलाय मॅच मध्ये गावदेवी बेलोली टीमनं. कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये 18 आल्या आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या बेलोली टीमनं दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्ही पाहता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रवीण टोंबरे. 4 फलंदाजांना पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार 1 चांगले इनिंग साकारली आणि त्याच फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफलाचीत फलंदाज पाहत दुसरा धक्का कुडाबे टीमला. दुसरा धक्का लागला. 2 सलामीवीर मैदानातून बाहेर झाल्यात. संघाची धाव संख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 39-39 या आकड्यावरती. शेवटचं षटक या. मोठे फटके येत नाही या मॅच मध्ये. हे डोकीदुखी राहिली बॅटिंग करत असताना कुडाबे टीम साठी. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या आणि त्याच्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी साकारली सध्या गोलंदाजी करत असताना बेलोली टीमनं. पुढचा बॉल गोलंदाज कैलास पाटील. इथे मात्र लाऊड अपील जरूर झाली. यस लेग पास मध्ये सिंगल धाव. एकेरी धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. 40 धाबा फरकावरती. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रवीण ठाकूर यांना कुणाल मते ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. प्रहार करावा लागेल. अभि नाही तो कभी नाही. एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला आक्रमण मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये नक्कीच करावा लागेल.
इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गोलंदाजी अंतिम बॉल डॉट फेकला. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कुडाबे टीमनं विकेट गमावले 2 आणि तब्बल 40 धावा 10च्या सरासरीने धावा जमा केला. तब्बल संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. सेकंड सत्रामध्ये लक्ष 41 धावेचा प्रवास गावदेवी बेलर टीम समोर. व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया अतिशभाई मालुसरे लोणेगावच्या आदरणीय अतिशभाई मालुसरे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला टॉस साठी या. पुढची मॅच मोठा कांदा त्याला फाईट करेल संघ असेल आसुडगाव. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. चला हॅलो. चला आसुडगाव आणि मोठा कांदा बघा. टॉस साठी तुम्हाला इनिंग ब्रेक नंतर लगेच उपस्थित राहायचं आहे. अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्या. हा, ज्या संघाचा कॅप्टन इथे टॉस साठी उपस्थित असेल आणि ज्या संघाचा नसेल आणि जर सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला जो संघ उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्या आपण. चला दोन्ही संघांना सूचना आहे मोठा कांदा आणि आसुडगाव यानंतरचा सामना असेल. जर दोन्ही संघ नसतील तर मग अजून त्याच्यावरती निर्णय आयोजक कमिटी घेईल. चला या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. मोठा कांदा टीम आपला संघनायक आपण लगेच या. जर पहा लक्ष असू द्या सेकंड ओव्हरचा पहिला बॉल फेकला जर एखादा संघनायक उपस्थित असेल आणि एखादा संघनायक अनुपस्थित राहिला तर जो संघनायक उपस्थित असेल त्या संघाला टॉस दिला जाईल याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. हॅलो. धन्यवाद मंगेश. तर वळूया आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. प्रथम फलंदाजी टीम कुडाबे संघाने इथे केली आहे आणि तब्बल 40 धावा 4 षटकांमध्ये कुठून काढल्यात. 41 धावांचं आव्हान आहे. 41 धावा पाहूया बेलवली संघ कोणत्या पद्धतीने इथे या धावांचा आव्हानाचा पाठलाग करतोय. डे नाईट फॉर्मॅट आपण ही स्पर्धा पाहतोय. डोंगरचा देव ग्रुप श्री सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर सिद्धिविनायक ट्रॉफी आपण इथे पाहतोय. जबरदस्त आयोजन नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. MKCC. चला लक्ष असू द्या मोठा कांदा टीमचा संघनायक आलाय. त्याच्यामुळे मी विनंती करेन नक्कीच आसुडगाव टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. जर पहिला बॉल फेकला जर तुमचा संघनायक उपस्थित नसेल तर मोठा कांदा टीमला टॉस दिला जाईल याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे आपण लगेच आपला संघनायक व्यासपीठावरती टॉस साठी या. येस, नियमांची अंमलबजावणी तुम्हाला करायची याची नोंद घ्या. प्रत्येक संघाला म्हणजे सुरुवातीपासून जर नियम आपण लावले ना तर मग ते नियम शेवटपर्यंत चालत राहतात आणि इथे तसंच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला यानंतर मोठा कांदा वर्सेस आसुडगाव. परंतु सामना इथे सुरू आहे. एका बाजूला बेलवली दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहतोय तो नक्कीच कुडाबे. प्रथम फलंदाजी कुडाबे संघाने इथे केली आहे. 40 धावा धावपलकावरती 10च्या सरासरीने धावा ठोकून काढल्यात. पण पाहूया या धावांचा पाठलाग कोणत्या पद्धतीने पार केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे आली आहे. पहिला षटक कोणत्या पद्धतीने राहतोय कुडाबे संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला आसुडगाव टीम कॅप्टन आलात का? चला लगेच या बाबा, नाहीतर फुकट टॉस जाईल तिकडे. चला टॉस करून घ्या. तर टॉस करूया. मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला आसुडगाव आणि त्याला फाईट करेल मोठा कांदा. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन पद्माकरजी पाटील यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण टॉस करायचा. साहेबांना विनंती करेन की आपण याबा आपल्या पवित्र शुभासे
टॉस केला जाईल मॅच 4 षटकांच्या, याच्याकडे लक्ष द्या. सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला मोठा कांदा त्याला फाईट करेल असुडगाव. हा आणि निर्णय घ्यायचाच आहे. इट्स अ कॉल. फक्त निर्णय सांगा मॅच सूर्या. आम्ही फिल्डिंग घेतोय. ओके चला क्षेत्ररक्षाचा निर्णय या जाऊया आपण सेकंड सत्रामध्ये. आवाज ऐकूया आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाडी सर यांच्याकडे आपण जाऊया. येस थँक्यू मंगेश. तर पहिला षटक कुणाल मते, वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत कुणालने. फलंदाज पाहतोय. दरम्यान सूरज आणि जितू ही जोडी मैदानामध्ये बेलवली संघाकडून केलत असताना बेलवली वर्सेस कुडाबे असा सामना मैदानामध्ये रंगतोय. आजच्या दिवसातील हा पहिला सामना डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. त्यातील हा पहिला एक रंगतदार सामना पाहायला मिळतो. इथे जबरदस्त वेगावरती स्वार होऊन अक्षरशः चेंडू फेकी होते ती कुणालच्या माध्यमातून. जबरदस्त कुणाल इथे प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आहे 10ची सरासरी आहे. कुठेतरी अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू फेकणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र 3 चेंडू लगातारचे डॉट इथे फेकण्यात आलेत. ओव्हर द विकेट हा चेंडू मात्र निश्चित अलॉंग द कार्पेट शॉट मिड विकेट वरती चेंडू अडकवण्याचा प्रयत्न निश्चितच होतोय. तत्पूर्वी मात्र सिंगल आली आहे. एका धावेने मात्र वैयक्तिक खातं ओपन होतंय ते फलंदाज सूरज सावंतचं. धावफलकावरती धाबा त्या तब्बल 1 ने सुरुवात इथे झाली आहे. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. रेड लाईट इथे सुरू झाली आहे. लाईट मध्ये आपल्याला हा सामना. हो क्या बात आहे. जबरदस्त फटका आणि तेवढाच शॉट लेगला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चेंडू अडकवण्याचा प्रयत्न मात्र असं वाटलं की झेल होईल की काय. झेलसाठी मात्र कंचन निश्चित प्रयत्न ट्रायचे हवे होते. इथे मात्र निश्चित टप्प्यावरती चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळेल. चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा राहिलाय. लो फुलटॉस चेंडू इथे मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ऑन साइडला. लॉंगॉलच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. तर एका धावेने धावफलकावरती धावा आहेत त्या 3. याचबरोबर आमचे चिंचपाड्याचे आदरणीय विकास केणी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. विकास केणी साहेब यावं. स्वागत आहे आपलं. पहिला षटक संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 3 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे ती कुणाल मतेची. त्याला माहिती आहे जबरदस्त प्रयत्न कारण पहिला पॉवर सर्कलचा ओव्हर आणि त्यामध्ये अशी भेदकता त्याने दाखवली आहे. म्हणजे कुठेतरी सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला कुडाबे संघाचा राहिलाय. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि तब्बल 38 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंगला तुम्हाला जास्त अवधी नाहीये. चला फास्ट स्पीडअप मध्ये 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. याची नोंद आपण घ्यायची आहे. कारण अन्यथा नंतर मात्र तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तुमचा हा 30 मध्ये आतमध्ये घेतला जाईल. याची नोंद घ्या. म्हणून प्रत्येक वेळोवेळी सांगणं गरजेचं नाहीये. पण प्रत्येक संघाने ही गोष्ट लक्षात ठेवा. 4 षटकांचा सामना आहे. 3 षटकं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. कॅमेरा मात्र नक्कीच पूर्ण प्रेक्षकांवरती गेलाय. हा उमेश भोईर आलेत का? हो उमेश स्वागत आहे. आमचे स्कोरर आहेत. उमेश वेलकम. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आलेले सर्व या विभागातील ग्रामस्थ सर्वांचं स्वागत आहे. हो फुल टॉस होता. इथे मात्र जबरदस्त लॉफ केलाय पूर्णपणे कव्हर क्षेत्र. पिछो बीच इथे मात्र हा षटकार आलाय आणि
षटकाराने मात्र इथे आशा पल्लवित झाल्यात आता. क्या बात आहे, मस्त टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपल्याला कांचन पाहायला मिळते आणि नक्कीच एक मस्त सुंदर हा गाणं आपण ऐकतोय. डीजेच्या माध्यमातून सुंदर डीजे ऑपरेटिंग देखील आहे, त्याचं देखील आपण कौतुक करूया. नांदगावचा हा डीजे आहे. हा क्या बात आहे, आम्हाला माहिती देतात आमचे करण पवार. शतकवीर रोशन यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर रोशन यावं, आपण आपलं स्वागत आहे. या व्यासपीठाकडे आपण प्रस्थान काढा. दापोलीचे आमचे प्रशांत कांबळे इथे आले. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. शॉर्ट रन आहे काय? ओके. तर इथे मात्र धावसंख्या आता 10 वरती जाऊन पोहोचले. ज्या फलंदाजाने अक्षरशः पहिल्या षटकामध्ये जास्त डॉट चेंडू खेळले, थोडा संयम पारखला आणि त्यानंतर मात्र आल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती केतनवरती हल्ला त्याने चढवला. केतन पाटील कुडावे संघाच्या माध्यमातून हा दुसरा षटक घेऊन आलाय. हो हो, फलंदाज बाद, यष्टा उद्ध्वस्त आणि इथे मात्र परतावा लागेल. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. हॅलो, इथे मात्र पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला. 10 वरती पहिला हादरा लागतोय तो टीम बेलवलीला. येणारे चेंडू आता मात्र बाकी असताना पाहायला गेलं तर सामन्यामध्ये रंग चुरस निर्माण होताना दिसते. जबरदस्त मॅच मैदानामध्ये कुडावे वर्सेस बेलवली. येणारे चेंडू 15 आणि गरज आहे ती 31 धावायची. आणि इथे मात्र अजून एक विकेट, लगातार पडझड, बॅक टू बॅक 2 विकेट तंबूच्या आश्रयाला. तर इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज मात्र तयार झालाय. नक्कीच पाहायला मिळते, कारण जबरदस्त केतनची गोलंदाजी. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार घाला, त्यानंतर मात्र सिंगल नंतर 2 वरती 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळते तो केतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अभि चोरगे. बेलवली संघाकडून हॅट्रिक बॉल, परंतु मी हॅट्रिक देणार नाहीये, हा ठरवूनच आलाय. तर हॅट्रिक पेक्षा मला काहीतरी चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे, ही जर आशा घेऊन आला तर नक्कीच. कारण चेंडू थोडासा ओव्हरफिच देखील पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 10. अजूनही गरज आहे ती येणारे 13 चेंडू 31 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर होता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र उचली देणारा चेंडू. 1.5 धाव चेंडू पाहायला मिळतंय आणि षटक संपलाय.
पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 10 धावा. येणारे 12 चेंडू. आता मात्र गरज आहे ती 31 धावांची. 12-31 समीकरण आहे. सामना पूर्णपणे कुडावे संघाच्या बाजूने झुकतोय की काय हा प्रश्न मात्र आता निर्माण झालाय. कारण मस्त सामना इथे सध्याच्या घडीला सुरू आहे. बारा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. बेलवली वर्सेस कुडावे. कुडावे म्हटलं तर नक्कीच आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य शेखर पाटील याच गावातून बिलॉंग करतात. त्याचबरोबर चेतन सावळेकर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. चेतन यावं, आपलं देखील स्वागत आहे. तसेच आमचे साडूभाई विनायक पाटील हे देखील कुडावे गावातूनच बिलॉंग करतात. त्यांचं देखील स्वागत असेल. आमचे पप्प्याभाई हे देखील कुडाव्याचे, त्यांचं देखील स्वागत असेल. इथे मात्र सामन्यामध्ये एक चुरस निर्माण झाली. आता बेलवली संघाला मात्र प्रश्न पडला आहे. कारण सामना जिंकायचा असेल कंचन तर आता या षटकामध्ये किमान 15-16 धावा येणं गरजेचं आहे. कारण 31 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे मोठे फटके आता खेळणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करावी लागेल. परंतु तिसरा गोलंदाज हर्षद पाटील आलाय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली देतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू येतोय. 11 चेंडू 31 धावांची गरज आहे. बेलवली पूर्णपणे या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुट वरती जाताना दिसतोय. बेलवली म्हटलं तर आमचे द्वारकानाथ चोरगे सर देखील इथे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बेलवली म्हटलं तर जबरदस्त शिवभक्त समालोचक आणि बारदोली ग्रामपंचायतचे उपसरपंच जो आताच पद त्यांना नक्कीच प्राप्त झाला. असे आमचे बेलवलीचे उत्कृष्ट समालोचक आमचे परम मित्र दिनेश पाटील यांचं देखील स्वागत असेल. त्याचबरोबर आमचे व्याख्यान करते परशुराम पाटील सर असतील. त्याचबरोबर आमचे संतोष बुवा हे एक समालोचक आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. अनेक कलाकार या गावामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र बेलवली संघ थोडासा कुठेतरी एक खेळ ज्या पद्धतीने इथे करायचा होता तो खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून होत नाहीये. पी संघ आपल्याला इथे खेळताना दिसतोय. तत्पूर्वी मात्र कुठेतरी कुडावे संघ इथे वरचढ ठरताना दिसतोय. कारण चेंडू अप्रतिम फेकी इथे होताना दिसते. प्रत्येक गोलंदाज भेदकता दाखवतोय. त्यातील हर्षद. परंतु इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू मात्र सीमा पलीकडे गेलाय. हा चौकार आलाय. नशिबाचा चौकार नक्कीच मी म्हणेन. हॅलो, विकेट किपर मिस झालाय. त्यानंतर शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक मिस झालाय. तिथे मात्र गली पॉइंटचा गलीचा एक क्षेत्ररक्षक मिस झालाय. तिघांना चकवून कांचन हा चेंडू मात्र सीमा पार गेलाय. या 4 धावेने मात्र थोडीशी सन्मान स्थिती 14 वरती टोटल जाऊन पोहोचले. 10 मध्ये 27. जर एकाच 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा बेलवली संघाचं वर्चस्व निर्माण होईल. ते येतील का हा प्रश्न आहे. परंतु नाहीये. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न इथे मिस झालाय. फलंदाजाला परतावा लागेल. अजून एक झटका बेलवली संघाला लागतोय आणि इथे मात्र पूर्णपणे कुडावे संघाचं वर्चस्व. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा. हो हो हो, इथे मात्र अजून एक विकेट. पडझड इथे पाहायला मिळते. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण इथे नक्कीच केलाय तो कुडावे संघाने.
हो हो, इथे मात्र जबरदस्त फटका आहे आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतंय. काय फिल्डिंग झाले अप्रतिम. सुमित पाटीलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे मात्र धाव एक पण घेतली नाहीये. घेतले का रन घेतली का अंपायर? नाही ना. ओके, कारण असं वाटलं होतं की षटकार जाईल की काय, परंतु तिथे तेवढीच अप्रतिम अचूक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली ती सुमितची. दरम्यान इथे कुठेतरी 6 धाबा अडकवल्या गेल्यात आणि आता मात्र येणारे 6 चेंडूंनी 27 धाबांची गरज आहे. 6-27 समीकरण आहे. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व इथे निर्माण सध्याच्या घडीला कुडावे संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. 24 चेंडू 41 धाबांची गरज असताना असं वाटलं होतं की सामन्यामध्ये बेलवली संघ जबरदस्त परफॉर्मन्स करेल की काय, परंतु कुडावे संघाच्या गोलंदाजी पुढे मात्र कुठेतरी इथे पडझड पाहायला मिळाली ती बेलवली संघाची. आता मात्र येणारे 6-27 समीकरण आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिष्टेने भरलेला खेळ आहे. काय कधी घडेल सांगता येत नाहीये. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच वल्ल्यात आमच्याकडे अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती आता मात्र तब्बल 15 वरती. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. हो हो, इथे मात्र अजून एक वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त पद्धतीने धावा येतात, 2 लगातार वाईट. आता मात्र चेंडू मात्र तसेच दिसत आहेत 6 आणि आता मात्र समीकरण आहे तो 25 धाबांचं. म्हणजे जर मोठे फटके आले असते तर सामन्यामध्ये निश्चितच बेलवली संघाला एक आशेचं किरण दिसलं असतं, परंतु तसं घडलं नाहीये. परंतु इथे मात्र आशा पल्लवित केला जातात. षटकार आलाय फलंदाज अभि चोरगेच्या बॅट मधून. हॅलो, थँक्यू, धन्यवाद डीजे. इथे मात्र आता 5 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. अभि चोरगे मात्र अशाचा किरण मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अभि चोरगेला आता हेच करावं लागेल, कारण याशिवाय पर्याय नाहीये. कारण धावांचा पल्ला खूप मोठा आहे आणि तो पार पाडायचा असेल तर मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती क्षेत्ररक्षक. इथे मात्र फलंदाज अभि चोरगेला परतावं लागेल. हॅलो, 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. ज्याचबरोबर विचुंब्याचे निलेश बुवा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल बुवा यावं आपण, आपलं स्वागत आहे. 19 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज आपण पाहतोय तो कल्पेश ठाकूर. फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय साहिल पाटील. मात्र आता मैदानामध्ये आलाय, कारण ज्या फलंदाजाने एक आशा दाखवली होती अभि चोरगे, तो बाद झालाय. कारण इथे एका पाठोपाठ एक असे फलंदाज मात्र तंबूचा आशय त्यांनी गाठलाय आणि मात्र सामना पूर्णपणे कुडाव्या संघाच्या बाजूने गेला, परंतु आशा अजून सोडली नाहीये. हो हो, फुलटॉस होता म्हणायचा प्रयत्न, तो असे बरेच चेंडू आपण पाहिले कंचन की त्या फुलटॉस वरती मोठे फटके खेळायचे होते, परंतु तसे फटके आले नाहीयेत.
पूर्णपणे वर्चस्व इथे कुडाबे संघाचं आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 3 आणि गरज आहे ते 18 धाबांची. 3-18चं समीकरण. 3-18 म्हणजे 3 मोठे फटके, 3 षटकार, त्याशिवाय पर्याय नाहीये. खरं सुरुवातीला केलेल्या चुका कुठेतरी त्या मात्र आता इथे भोगाव्या लागतात. येणारे 3 चेंडू 18 धाबांची गरज आहे. हे चालणार नाहीये. असे फटके तुम्हाला नक्कीच या मैदानातून बाहेरच जावं लागेल. आणि तसंच चित्र मात्र दिसलंय आता. कुडाबे संघाचं मात्र विजयाचं चित्र लिखित झालंय. कारण ज्या अनुषंगाने 41 धाबा रोखून या मैदानामध्ये त्यांनी ते करून दाखवलंय. कारण येणारे 2 चेंडू आणि 18 धाबांची अजूनही गरज आहे. मोठे फटके खेळल्याशिवाय पर्याय नव्हतं, परंतु ते मोठे फटके आले नाहीयेत. फक्त 1 षटकार या सत्रामध्ये, या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बेलवले संघाच्या माध्यमातून 2 षटकार पाहायला मिळाले. बाकी सगळे प्लेयर मात्र अपसेट ते ठरलेत. कारण ज्या अनुषंगाने इथे मोठे फलंदाज सुरुवातीला एका पाठोपाठ एक से बाद झाले, त्यानंतर मात्र कुठेतरी थोडासा वर्चस्व निर्माण केलाय. तो मात्र कुडावे संघाने आता पूर्णपणे विजयाच्या समीप, विधी लिखित विजय नक्कीच इथे पाहायला मिळतोय तो कुडावे संघाचा. कारण 1 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 17 धावांची. 1 चेंडू 17 धावा. श्री सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर पुरस्कृत सिद्धिविनायक ट्रॉफी, डोंगरचा देव ग्रुप त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. मस्त आयोजन, नियोजन आणि पहिला सामना मात्र इथे जिंकलाय तो कुडाबे संघाने. कुडाबे संघाचं अभिनंदन आणि या बेलवली संघाचा देखील आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक तुमचा आभार. हा कुडाबा संघ आपण कुठे जायचं नाहीये याची नोंद आपण घ्या. कारण इथून सामना जो असुटगाव आणि मोठा कांदा यांच्यातून जो जिंकेल तो मात्र आपल्या विरोधात लगेच सामना खेळेल.